मंडळी 28 जुलैला कोल्हापूरपासून साधारण 35 किलोमीटर अंतरावरती असलेल्या नांदणी या गावामध्ये जे घडलं ते क्वचितच इतर कोणत्या तरी गावात कधीतरी घडलं असावं किंवा ते तुम्ही ऐकलं असावं। जवळपास सगळं गाव त्यावेळी रस्त्यावरती आलं होतं। बरं, फक्त तेच गाव नाही तर भोवतालच्या पंचक्रोशीतली लोक सुद्धा नांदणी या गावामध्ये जमलेली होती। सगळेच भाऊक होते, काहींच्या डोळ्यात अश्रू होते। हा एक निरोपाचा कार्यक्रम होता आणि तो निरोप एका महादेवी नावाच्या हत्तीणीला दिला जात होता। कारण ही महादेवी हत्तीणी गुजरातच्या वनतारा या संगोपन केंद्रामध्ये चाललेली होती, किंबहुना तिला तिथे लोकभावनेच्या विरोधात हलवण्यात येत होतं। सध्या ही नांदणी गावची महादेवी हत्तीण गुजरातमधील वनतारामध्ये सुरक्षितपणे पोहोचली असल्याचं वनतारा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। मात्र तिला वनतारामध्ये हलवणं कोल्हापूर वासियांना अजिबातच रुचलेलं नाहीये। अख्खं गाव या निर्णयाविरोधात आहे। परिणामी ग्रामस्थांनी रिलायन्स जिओ कंपनी विरोधात भावनिक आणि सामाजिक पातळीवरती निषेध व्यक्त करत सिम कार्ड पोर्ट करण्याचा निर्णय घेतलाय। ही केवळ एक हत्ती नव्हती तर ती आमचं कुटुंब होती। तिच्या जाण्यानं जणू आमच्यातलाच एखादा माणूस निघून गेलाय अशा शब्दामध्ये आता गावकऱ्यांनी भावना व्यक्त करायला सुरुवात केली आहे। सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओ आणि क्लिप्समध्ये गावकरी अंबानी कुटुंबावरती आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका ठेवताना दिसतायत। काही जणांनी तर मोबाईल शॉपमध्ये जाऊन जिओचे सिम कार्ड दुसऱ्या नेटवर्कमध्ये पोर्ट करतानाचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल केलेत। गावकऱ्यांच्या मते ही बाब राजकारणाशी संबंधित नाहीये तर थेट हृदयाशी जोडलेली आहे। महादेवी गेल्यानंतर आमच्या गावातून हसरा आवाज, आनंदी गजर नाहीसा झालाय। या घटनेमुळे आम्ही संतप्त झालो आहोत आणि म्हणूनच रिलायन्स जिओ विरोधात आम्ही आवाज उठवतोय। मंडळी, नांदणी मठातील ही महादेवी हत्तीण ग्रामस्थांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा एक अविभाज्य भाग होती। तिच्याशी जोडलेली श्रद्धा, पूजा अर्चा आणि भावनिक नाळ आता छाटल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे। तुमच्या माहितीसाठी म्हणून महादेवी हत्तीणीच्या आधी सुद्धा दख्खनचा राजा कुलदैवत ज्योतिबा देवाचा मानकरी असलेल्या सुंदर नावाच्या एका हत्तीला सुद्धा अगदी अशाच पद्धतीने कर्नाटकातील बनारगट्टा पार्कमध्ये हलवण्यात आलेलं होतं। मात्र दुर्दैवाने तिथे जाताच त्याचा मृत्यू झाला। दरम्यान याच निमित्ताने ज्योतिबाच्या पालखीचा मानकरी सुंदर हत्तीच्या दुर्दैवी अंताची करुण कहाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। सुंदर हत्ती हा त्या काळी कर्नाटकात कसा पोहोचला, त्याचा 21 महिने वाद का सुरू होता, सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। कोल्हापूर छत्रपती राजश्री शाहू महाराजांची नगरी। पुरोगामी विचारांसह भक्तिमय वातावरण आणि अखंड असा निसर्ग लाभलेला जिल्हा आहे। याच जिल्ह्यात करवीर निवासिनी अंबाबाई आणि दख्खनचा राजा ज्योतिबा यांसह अनेक देवी देवतांची मंदिर आहेत। यातील दख्खनचा राजा कुलदैवत ज्योतिबा देवाचा मानकरी म्हणजेच सुंदर हत्ती। याच सुंदर नावाच्या हत्तीशी भाविकांची नाळ जोडलेली होती। ज्योतिबाच्या डोंगरावरती येणारा प्रत्येक भाविक ज्योतिबा देवासोबतच या सुंदर हत्तीची सुद्धा पूजा करायचे। वारणा समूहाकडून हा सुंदर हत्ती ज्योतिबा देवाला अर्पण करण्यात आलेला होता, ज्याची व्यवस्थित देखभाल सुद्धा केली जायची। मात्र याच सुंदर हत्तीचा तिथे छळ होतो, त्याची साखळ दंडातून मुक्तता करावी आणि त्याला प्राणी संग्रहालयात सोडावं अशी मागणी पेटा या संस्थेनं उच्च न्यायालयाकडे केलेली होती। पेटा म्हणजेच पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स ही प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करणारी एक संस्था आहे, जिने आरोप केलेला होता की वारणा समूहानं भेट दिलेल्या सुंदर हत्तीचं 2007 पासून ज्योतिबा देवस्थानकडून शोषण सुरू आहे। त्यानंतर या वादाला तोंड फुटलं होतं। कालांतराने 2012 मध्ये राज्य सरकारनं सुंदर हत्तीला अभयारण्यात सोडण्याचे आदेश दिले, मात्र त्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही। त्यानंतर पेटाने सरकारी आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। विनय कोरे यांनी सुद्धा सरकारी आदेश बाजूला ठेवण्याची विनंती करणारी एक याचिका त्यावेळी कोर्टामध्ये दाखल केलेली होती। मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सुंदर हत्तीला वारणेतून कर्नाटक इथल्या बाणेरगट्टा पार्कमध्ये नेण्यात आलं। साधारण 21 महिने ही मोहीम सुरू होती। पेटाने सुंदर या हत्तीचा कशा पद्धतीने त्या ठिकाणी छळ होतोय याचे काही फोटो आणि व्हिडिओ सुद्धा व्हायरल केलेले होते। त्यानंतर या मोहिमेत राजकारण्यांपासून ते कलाकारांपर्यंत म्हणजेच महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून ते माधुरी दीक्षित यांच्यापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा दिलेला होता, ज्यामुळे हे प्रकरण त्यावेळी जगाच्या पाठीवरती चांगलंच वादग्रस्त झालेलं होतं। आता ज्यावेळी सुंदर हत्तीला वारणा नगरमधून घेऊन जात होते त्यावेळी तो हत्ती सुद्धा वारणा नगरला सोडायला तयार नव्हता। चक्क 4 दिवस वन विभाग सुंदरच्या स्थलांतरासाठी धडपडत होता।
शेवटी सरळ मार्गाने सुंदर हत्तीला वारणानगर इथून हलवण्याच्या प्रयत्नात अपयश आल्यानं अखेर वन विभागाला गनिमी काव्यानं त्याचं स्थलांतर करायला लागलेलं होतं. सुंदरला भुलीचं इंजेक्शन देऊन त्याची इंद्रिये शिथिल करण्याची वेळ आलेली होती वन विभागावरती. लोकक्षोभ निर्माण होऊ नये यासाठी भल्या पहाटेपासून स्थलांतराची मोहीम राबवण्यात आलेली होती. पहिल्या दिवशी नको ते सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर सुंदर वाहनामध्ये चढायला तयार नव्हता. दुसऱ्या दिवशी जोरदार पावसामुळे स्थलांतराच्या प्रयत्नावरती पाणी फिरलं. त्यानंतर तिसऱ्या दिवशी सुद्धा काही मर्यादा आल्या. बघता बघता सुंदरचं ते वागणं बघून लोकांचा रोष वाढतच होता. जे पाहून वन विभागाने पहाटेच्या सुमारास सगळं सामसूम असतानाच सुंदरला हलवण्याचा अखेरचा जोरदार प्रयत्न केला. त्याला सिडासन माइल्ड नावाचं एक इंजेक्शन देण्यात आलेलं होतं. त्याच्या औषधाच्या प्रभावामुळे तो वन विभागाच्या काबूत आला होता. त्यानंतर कणीस, फणस अशा खाऊचं आमिष दाखवत आणि मागून वन विभागाची पलटण रेटा लावत सुंदरला ट्रकमध्ये चढवण्यात आलेलं होतं. त्यावेळी सुद्धा सुंदरला साखळदंड आणि दोरखंडानं बांधण्यात आलेलं होतं. अशाही अवस्थेत सुंदरला वाहनामध्ये चढवताना वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 2 तासांहून अधिक काळ चांगलाच घाम गाळावा लागलेला होता. दरम्यानच्या काळात सुंदर हत्तीला मारहाण झालेला व्हिडिओ समोर आलेला होता. पशुवैद्यक आणि हत्ती तज्ञांनी सुंदरची तपासणी केलेली असता त्यांना तो जखमी असल्याचं आढळलं. साखळदंडाने बांधल्याने तो नीट झोपू शकत नव्हता. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतर सुंदरची बंगळूरमधील वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्रामध्ये रवानगी करण्यात आलेली होती. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने एखाद्या प्राण्याला साखळदंडामध्ये बांधून ठेवणं हे क्रूर असल्याचं निरीक्षण नोंदवलेलं होतं. पेटाने सुद्धा सुंदरची स्थिती ठीक नसल्याचे व्हिडिओग्राफिक पुरावे न्यायालयासमोर सादर केलेले होते. त्यावरती सरकारी अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर एक निवेदन सादर केलं, ज्यामध्ये त्याची प्रकृती ठीक नसल्यानं त्याला इथून हलवता येत नाही अशी विनंती न्यायालयासमोर केलेली होती. मात्र यावर सुद्धा पेटाने सुंदर ठीक असून त्याचा तिथे प्रचंड छळ केला जात आहे असं सांगितलं होतं. त्यानंतर या सगळ्या आरोप प्रत्यारोप आणि वादविवादानंतर त्याला वारणेतून कर्नाटक इथल्या बाणेरगट्टा पार्कमध्ये नेण्यात आलेलं होतं. पुढे काही वर्षांनंतर याच सुंदर हत्तीचं बाणेरगट्टा पार्कमध्ये निधन झालं. मात्र त्याच्या निधनाची कसलीही माहिती इकडे ज्योतिबा देवस्थानला किंवा विनय कोरे यांना देण्यात आलेली नव्हती. मधल्या काळामध्ये कोल्हापूरमधील ज्योतिबा भक्त सुंदर हत्तीसाठी केळी, सफरचंद घेऊन खास त्याच्या भेटीसाठी जायचे. असंच त्याच्या निधनानंतर काही जण बाणेरगट्टा पार्कमध्ये सुंदरला भेटायला गेले. तेव्हा त्यांना तिथल्या प्रशासनानं सुंदर हत्तीचं 27 ऑगस्टला निधन झालंय असं सांगितलं. पुढे लागलीच या भक्तांनी आमदार विनय कोरे यांना फोन केला आणि दरम्यान घडलेली सगळी घटना सांगितली. सुंदर हत्तीचं निधन झालंय हे सांगितलं. यानंतर आमदार कोरे चांगलेच भडकले. निधनाची माहिती उद्योग समूहासह ज्योतिबा देवस्थानला देणं आवश्यक होतं. मात्र तशी कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. सुंदर हा ज्योतिबा देवताच्या पालखीचा मानकरी होता. त्याच्या निधनाची माहिती कळवायला उशीर का केला असा सवालही त्यावेळी त्यांनी विचारलेला होता. तर दुसरीकडे भाविकांमध्ये सुद्धा प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती. सुंदर हत्तीच्या निधनाने भाविकांमध्ये दुःख पसरलेलं होतं. अशा प्रकारे सुंदरच्या निधनाने वारणा खोऱ्यापासून जगाच्या पाठीवरती पोहोचलेल्या एका वादग्रस्त अध्यायाचा दुर्दैवी अंत झालेला होता. ज्या सुंदरसाठी वारणा खोऱ्याने संघर्ष केला आणि पेटाने सुद्धा लढा दिला, त्या सुंदरचा अशा प्रकारे शेवट झाल्यानं सगळ्यांनाच दुःख अनावर झालेलं होतं. त्यानंतर आता सुद्धा शिरोळ तालुक्यातल्या नांदणी गावाच्या आणि गावच्या महादेवी हत्तीणीच्या रूपाने पुन्हा एकदा तो इतिहास नव्यानं घडतोय असं वाटतंय. बाकी यावरती तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या विश्वासभारीच्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.